संपर्क माझा मोठा आहे, मला पाप आणि पुण्य याचा हिसाब किताब माहिती आहे. त्यामुळे मी मिळालेली संधी ही लोकांच्या सेवेसाठी वापरतो. नाचता येईना अंगण वाकडं, आपला संपर्क नाही. गेले 35 वर्ष एका घराकडे या ठिकाणी खासदारकीचं तिकीट आहे. 4 वर्ष 10 महिने आपण एका गेस्ट हाऊसवर कारखान्याच्या बसायचं आणि 2 महिन्यानंतर कोणावर तर टीका करायची. म्हणून मी एकदा सांगितलं की मैदानात आल्यानंतर आपण ती उत्तर देऊ, तुम्ही मैदानातनं पळ काढू नका. त्या खोलामध्ये मी आज जात नाही, निवडणूक कशी झाली, कशी जिंकली गेली, पण मी पराभूत झालो. त्या 42 ते 43 मताचाच फरक होता. राजकारणामध्ये समोरची बाजू काय करते हे आपल्या हातात नसतं, पण आपण चांगलं काम करावं, लोकांच्याशी आपला संपर्क असावा. आराराबांसारखं एक मातब्बर नेतृत्व या ठिकाणी कार्यरत होतं. प्रचंड संघर्ष झाला, राजकीय संघर्ष. अतिशय त्यागी मनोवृत्तीनं देशसेवा करणारे, देशासाठी जीवन जगणारे ध्येयवेडे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे निश्चितपणानं सारा देश आणि आता जग पाहायला लागलेलं आहे. इतकं निस्पृहपणानं काम त्यांचं आहे. राहिला प्रश्न अनिल भाऊंचा, अनिल भाऊ सुद्धा आमचे राजकीय मतभेद होते, पण मनभेद नव्हते. कारण मोदी साहेबांचा करिश्मा, मोदी साहेबांच्यामुळं आम्हा सगळ्या उमेदवारांना त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. पूर्वीच्या सरकारमध्ये काम करत असताना ह्या योजना अपूर्ण राहिल्या होत्या. त्याचा एक अनुशेष नावाचा भाग आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे की रुपयातले 16 पैसे फक्त आपणाला मिळतात 1 रुपये तरतूद केल्यानंतर. पण निश्चितपणानं आपणाला सांगतो की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने म्हणून मंत्रिमंडळानं हा जो निर्णय घेतलाय तो टिकणारं आरक्षण दिलेलं आहे. जातीमध्ये द्वेष करून कुठल्याही राज्यांचं भलं होणार नाही. राजकारण किती अंतिम सत्य आहे, ते एक साध्य म्हणून नव्हे, साधन म्हणून वापरायचं आहे. या भूमिका मला सद्गुरूंच्या चरणापाशी गेल्यामुळे कळलेल्या आहेत आणि त्याचा फार मोठा अंमल माझ्या मनावर आहे, माझ्या बुद्धीवर आहे. सध्या सांगलीमध्ये आहे आणि सांगलीच्या तासगावमध्ये आहे. तासगाव म्हटलं की खरं तर एक सगळ्या पक्षाचे नेते तिथं मला वाटतं सेंट्रल पॉईंट आहे. आणि अशा एका मुलाखतीमध्ये आज आपण भेटणार आहोत संजय काका पाटलांना. काका, तुम्हाला काका म्हणलेलं आवडतं, सर म्हणलेलं आवडतं, साहेब म्हणलेलं आवडतं, काय आवडतं? संजय काका हे लहानपणापासून नाव पडलेलं आहे आणि त्यामध्ये एक आपुलकी, जिव्हाळा हा जो आहे तो संजय काका या नावात आहे. त्यामुळे तेच नाव आवडतं. आता बघितलं तर आम्ही म्हणजे फार 2-3 तास थांबलो खरं तर, पण आम्हालाही माहिती आहे की तुमचा काय व्याप आता असणार आहे. सध्या कसं सुरू आहे सगळं, प्रचाराचं कसं सुरू आहे सगळं? इलेक्शन भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मला केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांच्यामुळं तिसऱ्यांदा पुन्हा तिकीट मिळालं, काम करण्याची संधी मिळते. गेल्या 10 वर्षामध्ये खूप चांगलं काम करता आलं. मला केंद्रातून चांगल्या मत्ती झाल्या. त्यामुळं कृष्णा खोरेला उपाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला मागच्या टर्ममध्ये देवेंद्र भाऊ CM होते त्यावेळी मला पुन्हा त्यांनी ते पद दिलं होतं. त्या माध्यमातून केंद्रातून खूप पैसे मला आणता आले. त्याच्यामध्ये उरमुडीची 12 तिकडं पैसे आणले. सातारा जिल्ह्यातल्या 2 योजनेंना, आमच्या इथं टेंबू ही योजना अडकली होती, तिलाही मला 1205 कोटी आणता आले. त्याच्या आधी मला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं 2100 कोटी रुपये ताकारी म्हैसाळला आणता आले. आणि आत्ता म्हैसाळ विस्तारित ती जवळजवळ 2100-2200 कोटीची योजना आहे. आणि टेंबू विस्तारित ही जवळजवळ 2400-2500 कोटीची योजना आहे. दोन्ही कामांचे टेंडर निघालेले आहेत. एका कामाला म्हैसाळ विस्तारितला सुरुवात झालेली आहे. कामही प्रगतीपथावर आहे. गेले 2 महिन्यामध्ये काम अतिशय गतीनं सुरू आहे. त्यामुळं निश्चितपणानं काम करता आलं याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. काका, तर राजकारणाकडे तर येणारच आहे आपण, पण तत्पूर्वी आम्हा सगळ्यांना हे जाणून घ्यायचं आहे की काका राजकारणामध्ये कसे आले. आम्हाला अशी माहिती कळली की तुम्ही पैलवान होता, मग हळूहळू तुम्ही राजकारणाकडे गेला, जिल्हा परिषदेमध्ये गेला, त्याच्यानंतर परत विधान परिषदेला तुम्ही होता.
अशा करत करत खासदारकीचे 2 टर्म तुम्ही खासदार होता आणि त्याच्यानंतर आता 3ऱ्या टर्मसाठी आता तुम्ही उमेदवार आहात. एक पैलवान राजकारणी, हा पहिल्या टप्प्यातला प्रवास कसा होता तुमचा? नाही, माझे चुलते, थोरले चुलते दिनकरआबा पाटील हे तासगाव तालुक्यामध्ये त्यावेळी 3 वेळेला आमदार होते. त्यांच्या हातून तासगाव कारखान्याची चीफ प्रमोटर किंवा त्याचे प्रमुख म्हणून त्या साखर कारखान्याची निर्मिती त्यांनी केली. वसंतदादांचे जुन्या काळातले ते एक सहकारी होते. कारखान्यावरून नंतर मतभेद झाले आणि मग राजकारण वेगवेगळं सुरू झालं. मी तालीम करत होतो, तालमीतून पुन्हा नगरसेवक बनून सांगली नगरपालिकेला निवडून आलो. त्याच्यानंतर पुन्हा ती टर्म संपायच्या आत इथं जिल्हा परिषदला उभा राहिलो. चुलत्यांचं वय झालं होतं, भावानी चुलत्यांनी मला या ठिकाणी पुन्हा आणलं आणि मग तो राजकीय वसा वारसा चुलत्यांचा चालवण्याचा प्रयत्न सुरू केला. जिल्हा परिषदला आलो, त्यावेळेला अपक्ष निवडून आलो. विकास आघाडी या नावाखाली आम्ही काही सीटा आणल्या आणि त्याच्यानंतर मग तो सगळा प्रवास सुरू झाला. ती टर्म संपायच्या आत 99 साली पुन्हा निवडणुकीला उभा राहिलो. विधानसभेला आराराबांसारखं एक मातब्बर नेतृत्व या ठिकाणी कार्यरत होतं. प्रचंड संघर्ष झाला, राजकीय संघर्ष, आणि त्या ह्याच्यातून अवघ्या 3233 मतानं ते त्यावेळी निवडून आले. पुन्हा मी 2004 साली उभा राहिलो, अपक्ष उभा राहिलो. पक्ष, चिन्ह, नेता, सत्ता, पैसा, संस्था काही नसताना लोकांनी मला 4200 मतं फक्त कमी पडली. त्या खोलामध्ये मी आज जात नाही, निवडणूक कशी झाली, कशी जिंकली गेली, पण मी पराभूत झालो. त्या 4200 ते 4300 मताचाच फरक होता. अपक्ष राहून सुद्धा लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं. लोकांच्या आशीर्वादानं पुन्हा मी 8 साली मला राष्ट्रवादीतून विधान परिषदेवर घेतलं गेलं. पवारसाहेबांनी आमचा संघर्ष मिटवला. पुन्हा 2014 साली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुंडे साहेबांनी, गडकरी साहेबांनी मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. 2014 पासून 2014 ते 19, 19 ते 24 आणि 24 ते 29 लोकांच्या आशीर्वादानं पुन्हा मला काम करण्याची, चांगल्या मताधिक्यानं निवडून देण्याची भूमिका लोकांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळं ही आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल. काका, असं आहे की 2014ला तुम्ही नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीकडून उभा होता. नरेंद्र मोदी असतील किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, काकांच्यावर विशेष मर्जी आहे का? मर्जी तर आहे निश्चितपणानं, म्हणून काम करण्याची संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर पुन्हा मला काम देत असताना सातत्यातून केंद्रातून आणि राज्यातून मदत करून नॅशनल हायवेज, रेल्वेजची कामं 30-30 वर्ष अडकलेली, इरिगेशनची कामं 25-30 वर्ष अडकलेली, त्याला सगळे पैसे देऊन ही योजना पूर्णत्वाला मला नेण्यासाठी राज्य सरकारातले नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातले नेते आमचे मोदी साहेब असतील, अमित भाई असतील आणि मग गडकरी साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी मला सहकार्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींबद्दल काय वाटतं तुम्हाला? अतिशय त्यागी मनोवृत्तीनं देशसेवा करणारे, देशासाठी जीवन जगणारे, ध्येयवेडे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे निश्चितपणानं सारा देश आणि आता जग पाहायला लागलेलं आहे. इतकं निस्पृहपणानं काम त्यांचं आहे. लोकांना, सामान्य गरीब माणसांना केंद्रबिंदू मानून ते त्यांच्या राजकीय जीवनाची सगळी काम करण्याची पद्धत आहे. अच्छा. आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस सुद्धा अत्यंत हुशार, संयमी, या महाराष्ट्राला विकास गतिमान करण्याचं काम निश्चितपणाने त्यांच्या हातनं घडतंय. एक प्रभावशाली भाजपमधलं मोठं नेतृत्व राज्यामधलं देवेंद्र फडणवीस म्हणून काम करतायत. काका, आता आपण सांगलीवरती येऊया. सांगलीमध्ये 2014 साली तुम्ही निवडून आला. 2019ला सुद्धा तशाच पद्धतीची पुनरावृत्ती झाली. आपण जर एकंदरीत बघितलं तर सांगलीमध्ये मतविभाजन फार मोठ्या प्रमाणामध्ये घडलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. 2024 सालचे जे आत्ताचं इलेक्शन आहे, ह्याही इलेक्शनमध्ये आपण मतविभाजन होईल का अशी संभाव्य परिस्थिती निर्माण होते. एका बाजूला तुम्ही उभे आहात, दुसऱ्या बाजूला चंद्रहार पाटील उभे आहेत आणि तिसऱ्या बाजूला आता विशाल पाटील हे उभे राहतात की नाही अशी एक संभाव्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये मतविभाजन होणार आहे हे तर फिक्स आहे. जर असं घडलं तर तुम्हाला काय वाटतंय, काकांना याचा फायदा होईल की तोटा होईल? नाही, राजकारणामध्ये
समोरची बाजू काय करते हे आपल्या हातात नसतं, पण आपण चांगलं काम करावं, लोकांच्याशी आपला संपर्क असावा आणि सातत्यानं कामात राहिलं की लोक आपल्याला आठवणीनं मदत करतात. ते माझं उदाहरण आहे. हा जिल्हा अतिशय प्रभावशाली जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये वसंतदादांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, राज्यामध्ये काम केलं. त्यांच्या पाश्चात त्यांचे चिरंजीव प्रकाश बापू असतील, विष्णू अण्णा असतील, पतंगराव कदम साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, आर आबा असतील, असे हे मातब्बर नेते या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. तरीसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जिल्ह्याच्या जनतेनं आशीर्वाद देऊन राजकीय पटलावर मला नेहमी विजयी करण्याची भूमिका घेतलेली आहे. काका आता असं पण आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही म्हणजे आधी काँग्रेसमध्ये, मग राष्ट्रवादीत आणि मग 2014 नंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आला आहात. पण मूळ जर तुमची जडणघडण जर म्हणली तर ती काँग्रेस राष्ट्रवादीचीच म्हटली जाते. एका बाजूला तुम्हाला तुमच्यावरती टीका देखील होते यावरून, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जवळचे नेते म्हणून काका आणि मग RSSचा थोडासा विरोध, अशा सगळ्या गोष्टी पण आपल्याला एका बाजूला बघायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं की हा जो कॅल्क्युलेशन आहे, एकंदरीत विलास जगताप आहेत, दुसऱ्या बाजूला अजून काही दिवंगत आमदार असणारे अनिल बाबर आहेत, पृथ्वीराज देशमुख आहेत, हे जे तिन्ही नेते आहेत किंवा असे जे नेते आहेत सांगलीमध्ये, हे सगळे नेते हे किती प्लस किंवा मायनस ठरू शकतील तुमच्या नजरेत? नाही, राजकारणामध्ये आपापली मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पक्षामध्ये पृथ्वीराज देशमुख असतील, विलासराव जगताप असतील, हे भारतीय जनता पार्टीतले 2 माजी आमदार आहेत. ते आमचे माजी जिल्हा अध्यक्ष आहेत. तिकीट त्यांनी मागितलं होतं, पण पार्टीनं सर्वे असतील, लोकसंपर्क असेल, काम करण्याच्या पद्धती असतील, मला तिकीट मिळालं. विलासराव जगतापांचा सुरुवातीच्या काळामध्ये पुन्हा थोडंसं त्यांनी त्याच्यावर मत प्रदर्शित केलं, पण अलीकडच्या काळामध्ये ह्या 8-10 दिवसामध्ये कुठेही काही वाच्यता नाही. त्यांना त्यांच्याशी आमच्या जिल्ह्यातली काही नेते मंडळी आणि वरून काही बोलणं झालं, तेही लवकरात लवकर या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील. त्यामुळं कुठंतरी विरोध करावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला संघर्षात न्यावं अशी भूमिका निश्चितपणानं कुठल्याही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांची असू शकत नाही. राहिला प्रश्न अनिल भाऊंचा, अनिल भाऊसुद्धा आमचे राजकीय मतभेद होते, पण मनभेद नव्हते. काम करताना ते एक संपर्काचे अतिशय प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. खूप जुने, आमच्याला खूप सिनियर असं अनिल भाऊंचं व्यक्तिमत्व होतं, पण काही गोष्टीमध्ये निश्चितपणानं आमचं चुकत असेल तर सांगण्याच्या भूमिकाही अनिल भाऊंनी घेतलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जरी राजकारणामध्ये मी भारतीय जनता पार्टी ते शिवसेना अशी जरी प्रक्रिया असली तरी कुठं असं विरोध करावा फार मोठ्या प्रमाणामध्ये अशा भूमिका आमच्याकडूनही त्यांना फारशा कुठं झालेल्या नाहीत, त्यांच्याकडूनही आम्हाला झालेल्या नाहीत. उलट माझ्या 2019च्या निवडणुकीमध्ये अनिल भाऊंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत केली होती. आम्ही त्यांच्या नंतरच्या विधानसभेला अनिल भाऊंना मदत केली होती. काका आता जसं तुम्ही म्हणाला की पृथ्वीराज देशमुख हे इच्छुक होते, अर्थात पक्षाने काही सर्वे केलेले आहेत आणि त्या सर्वेच्या अनुसार लोकसंपर्क काय आहे, तिथं इलेक्टोरल मेरिट किती आहे त्या नेत्याचं, हे बघून तुम्हाला तिकीट दिलं. कुठेतरी असं वाटतं का की भारतीय जनता पार्टीच्या पेक्षाही काकांचा या सांगली लोकसभा मतदारसंघातला जो प्रभाव आहे तो प्लस पॉईंट ठरला असावा आणि म्हणून तुम्हाला तिकीट मिळालं असावं? भारतीय जनता पार्टीपेक्षा संजय पाटील मोठा नाही. पार्टीनं मला घडवलेलं आहे, पार्टीची शक्ती मागं आहे, पण संपर्क माझा मोठा आहे. मला पाप आणि पुण्य याचा हिसाब किताब माहिती आहे. त्यामुळे मी मिळालेली संधी ही लोकांच्या सेवेसाठी वापरतो. जे बोलतो ते मी आचरणात, कृतीत माझ्या आहे, तो लोकांना अनुभव आहे. त्यामुळे लोकांचं प्रेम माझ्यावर निश्चितपणानं आहे. म्हणून मी आपणाला म्हणलं की एवढ्या राजकीय दृष्ट्या प्रभावशाली नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये पुन्हा मला या सगळ्या विजयाची घौडदौड करतायत, त्याचं कारण लोकांचे आशीर्वाद आणि आपण वागत असलेला प्रामाणिकपणा, सचोटी, हार्डवर्कशिप या सगळ्या भूमिका लोक पाहतात आणि म्हणून आपल्या पाठीशी ती शक्ती उभी केलेली आहे. आता तुम्ही 2 टर्म झाले खासदार होता, तुम्हाला काय वाटतं की अजूनही सांगलीमध्ये काय प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्ही 3ऱ्या टर्मला सोडवू शकता?
दोन बाजू आहेत की पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा प्रयत्न 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मला यश आलं. ते सोडवण्यामध्ये मला यश आलं. त्याच्यामध्ये नॅशनल हायवे मी 4 या जिल्ह्यातून गेले. त्याच्यानंतर नॅशनल हायवे नंतर या ठिकाणी आपल्याला काम करत असताना रेल्वेचा दुपदरीकरण आणि इलेक्ट्रिफिकेशन्स अशा कामामध्ये मोठं मला यश आलं. पुण्यापासून मिरजपर्यंत आणि मिरज ते फोंडा गोव्याच्या अलीकडं तिथंपर्यंत त्याही कामाला मला चांगलं यश आलं. आणि इरिगेशन जो दुष्काळी तालुके होते व तो तासगावचा पूर्व भाग असेल, कवठेमंकाळचा भाग असेल, जत असेल, आटपाडी असेल, खानापूर असेल, या कामामध्ये इरिगेशन जे काय आज 8-9 हजार कोटीच्या योजना मला या 10 वर्षामध्ये करता आल्या, सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन पाण्याच्या, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं आणि ते आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आता आम्ही लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फिरलो, तर त्यानंतर असं आढळून येतं की दुष्काळ असेल, म्हणजे सांगलीला दुष्काळही बघायला मिळतो, कधी कधी महापूरही बघायला मिळतो. असे संमिश्र अशी परिस्थिती सांगलीमध्ये आहे. अर्थात रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, हे बेसिक प्रश्न हे कायम राहिलेले आहेत. संजय काकांच्या प्रभावामुळे, वैयक्तिक प्रभावामुळे त्यांना मतदान करणारे किंवा मतदार देखील आम्हाला भेटले. दुसऱ्या बाजूला काही प्रमाणावर तुमच्यावर रोष असणारेही भेटले. मात्र केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पाहिजेत म्हणून संजय काका आम्हाला सांगलीत हवेत, अशी भूमिका काही मतदारांची, संभाव्य मतदारांची आम्हाला दिसली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. मोदी साहेब हे एक जागतिक नेतृत्व आहे. प्रचंड काम उभा राहिलेलं आहे आणि निस्पृहपणाने केलेलं आहे. कारण मोदी साहेबांचा करिश्मा, मोदी साहेबांच्यामुळं आम्हा सगळ्या उमेदवारांना त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. आणि हे सगळं मोदी साहेबांनी स्वतःची एक वोट बँक या देशामध्ये तयार केलेली आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःची वोट बँक तयार झाल्यामुळं हा सगळा बूस्ट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे आम्हाला हे यश प्राप्त होतं, विजय मिळतो. तुम्ही आता नरेंद्र मोदींची फार स्तुती केली, त्याच्यानंतर फडणवीस साहेब त्यांची स्तुती केली. मला पुन्हा एकदा तो प्रश्न विचारू इच्छितो मी, की रिपीटेडली विचारू इच्छितो की संजय काकांमध्ये असं काय आहे, कुठल्या एक 4 खूबी आहेत की त्याच्यामुळं त्यांना 3ऱ्या टर्मला देखील भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली आणि त्यासाठी आग्रही राहिले? खुबी म्हणण्यापेक्षा त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की मी पाप पुण्य मानणारा मनुष्य आहे. धर्म अधर्म याचं भान आहे. शाश्वत अशाश्वत काय आहे, आपण किती त्याच्या मागं लागायचं, राजकारण किती अंतिम सत्य आहे, ते एक साध्य म्हणून नव्हे साधन म्हणून वापरायचं आहे. या भूमिका मला सद्गुरूंच्या चरणापाशी गेल्यामुळे कळलेल्या आहेत आणि त्याचा फार मोठा अंमल माझ्या मनावर आहे, माझ्या बुद्धीवर आहे. त्यामुळे मी लोकांना कधीही त्रास देण्याच्या भूमिकेत जात नाही. मदतच करतायचा प्रयत्न माझ्या हातून सातत्यानं होतो. आणि जो अंतःकरणामध्ये परमेश्वरानं ओलावा दिला आहे लोकांच्या विषयी, त्यासाठी मी जीव तोडून काम करतो. याच भूमिका डोळ्यापुढे ठेवल्यामुळं मला हे सगळं प्राप्त होत चाललंय. काका, आता जे मतदान करणारे मतदार आहेत, काही नव मतदारसुद्धा असतील, यांनी काकांना या टर्मला का मतदान केलं पाहिजे आणि काका काय बदल घडवून आणतील? अगदी थोडक्यात की 5 अशा गोष्टी जे काका सांगलीमध्ये बदल घडवून आणतील आणि नव मतदारांनी किंवा मतदारांनी काकांना यावेळेस मतदान केलं पाहिजे. मगाशी आपणाला मी म्हटल्याप्रमाणे नॅशनल हायवेज, रोडची इन्फ्रास्ट्रक्चर्स हे उभं करण्याचं सगळं काम या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मोठी MIDC, 5 स्टार MIDC या पश्चिम महाराष्ट्रामधली एक या ठिकाणी मी आणतोय. MMLP म्हणजे मल्टी मीडिया लॉजिस्टिक पार्क, जो आपण ड्रायपोर्ट म्हणतो, त्याची मान्यता आपल्याला मिळालेली आहे. पण राज्य सरकारच्या माध्यमातून जी MIDCच्या माध्यमातून जागा दिली पाहिजे राज्य सरकारनं, ती दिलेली नसल्यामुळे हा प्रकल्प पेंडिंग पडलेला आहे. मधल्या 5-6 महिन्याच्या कालखंडामध्ये तो सगळा आम्ही प्रयत्न केला आणि 2 ठिकाणच्या जागा त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्या कलेक्टरना गडकरी साहेबांनी केंद्रातून आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि आमच्या नेत्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये तसे आदेश दिलेत. एक इलेक्शन संपल्यानंतर निश्चितपणानं त्याची पूर्तता सगळी सुरू होईल. तिथं लॉजिस्टिक पार्क हे उभा करतोय आणि मग IT पार्क. आमच्यातली मुलं खूप पुण्याला आहेत, बेंगलोरला आहेत, मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये.
ती आपल्या इथं जवळ यावी, गावी राहावीत, आईवडिलांच्या जवळ राहावीत. पुण्याला गेल्यानंतर खूप लांब राहावं लागतं, प्रवास येणं जाणं या सगळ्या गोष्टी रोजच्या त्रासाच्या आहेत. तरी हा इथे एक मोठा IT पार्क उभा करण्याचा माझा मनोदय आहे. ॲग्रोबेस इंडस्ट्री उभा राहावी MIDC आणल्यावर, हाही त्यामागचा एक मोठा हेतू आहे. या सगळ्या भूमिका आता पाणी, वीज, रस्ते या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एअरपोर्टची एक गोष्ट आपल्या डोक्यात आहे की जी कोल्हापूरला जमीन आहे ती कमी पडते. ती 167 एकर जमीन आहे. त्या जमिनीबरोबर आणखी आपणाला 200 एकर जमीन लागेल, तेव्हा त्याची धावपट्टी आणि तो एअरपोर्ट उभा राहील. उडान 2 मधून मी गेले 1.5 वर्ष त्याच्या प्रयत्नात आहे. त्याला यश आलेलं आहे. 1 वर्षापूर्वी मला ते पत्रही दिलेलं आहे. राज्य सरकारनं ती जागा दिली की त्या ठिकाणी केंद्र सरकार हे निश्चितपणानं उभा करणार एअरपोर्ट. ही भूमिका त्या निमित्तानं त्यांनी पत्राच्याद्वारे लेखी आपल्याला कळवलेली आहे. ओके काका, आपण सातत्यानं मोदी सरकार आणि फडणवीस सरकारबद्दल बोलतोय. आम्हाला हे जाणून घ्यायचं इच्छा आहे की मोदी सरकारचे कुठले निर्णय हे अतिशय चांगले तुम्हाला वाटतात? फडणवीस सरकारचे हे चांगले निर्णय जे खूप पुढच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतील लोकांच्यासाठी, असं कुठले निर्णय वाटतात तुम्हाला? खूपसे निर्णय आहेत मोदी साहेबांशी. खूप आयुष्यमान भारतचं एक आपण कार्ड बघितलं तर ते 5 लाखापर्यंत आपल्याला मिळत आहेत. विमा आहे, ॲक्सिडेंटमध्ये, आरोग्याच्या बाबतीत, फंडाच्या बाबतीतले आहेत, अटल पेन्शन आहेत, शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रश्न आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रश्न आहेत. राज्य सरकारही त्यामध्ये सहभागी होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना आहेत. अशा अनेक बाबी या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. काका, 2 मुद्दे आहेत महत्त्वाचे. एक म्हणजे शेतकऱ्यांचा आणि एक म्हणजे आरक्षणाचा. आता शेतकऱ्यांच्याबद्दल जसं तुम्ही आत्ता म्हणाला की शेतकऱ्यांसाठी जी पेन्शनची एक योजना सरकारनं काढलेली आहे, ते एका बाजूला त्याचं कौतुक देखील होतं आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की हमीभावाचा प्रश्न बराच काळ झाला पेंडिंग आहे. अर्थात तो काँग्रेसच्या काळामध्ये देखील सोडवला गेला नव्हता, भाजपच्या काळातसुद्धा सोडवला गेला नव्हता. पण मात्र भारतीय जनता पार्टीनं एक अजेंड्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आल्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, 2022पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. मात्र त्या कुठंतरी पूर्ण होताना दिसत नाही आहेत. हे देखील एका बाजूला सत्य आहे. तर या सगळ्यावरकडं कसं बघायचं शेतकऱ्यांनी मतदान करताना? नाही, यामध्ये पहिल्यांदा एक बेसिक प्रश्न आपण समजून घेतले पाहिजेत की पूर्वीच्या सरकारमध्ये काम करत असताना ह्या योजना अपूर्ण राहिल्या होत्या. त्याचं एक अनुशेष नावाचा भाग आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे की रुपयातले 16 पैसे फक्त आपणाला मिळतात 1 रुपये तरतूद केल्यानंतर. त्याच्या बाहेर जाऊन पहिल्यांदा मोदी सरकारने या पश्चिम महाराष्ट्रासाठी काही डायरेक्ट पैसे दिले आणि ह्या योजना पूर्णत्वाला गेल्या. शेतीला पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न असला पाहिजे तो मिटवण्याचं काम केलं. आपण म्हणता तशी दुसरी बाजू त्यामधली अशी आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी बऱ्याचशा त्यांनी मान्य करत नेलेल्या आहेत. काही नाशवंत मालांच्या बाबतीमध्ये काही अजून अपूर्णता असेल, उदाहरणार्थ द्राक्षे, डाळिंब, फळं, पण बऱ्याचशा पिकांना साखरेसारख्या याला त्यांनी MSP लावली. आणि या सगळ्या भूमिकेमध्ये आजपर्यंतच्या 70, 75, 80 वर्षाच्या इतिहासात कधी नव्हे तो जो हमीभाव वाढवून देण्याचा काम केलं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ते फार मोठं आहे. आणि तुम्ही पाहिलं तर गेल्या 5-10 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव निश्चितपणानं वाढवून देण्याचं कामच मोदी सरकार गव्हर्नमेंटने या ठिकाणी केलेलं आपण पाहतोय. ओके, आरक्षणाचा प्रश्न आहे जो आता आपण बघितलं की 5-6 महिन्यामध्ये बराच चिघळलेला आपल्याला बघायला मिळाला. एक म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे. OBC समाजाला एक भीती वाटते की मराठा समाज OBC अंतर्गत आला तर त्यांच्या आरक्षणाला एक धोका पोहोचू शकतो का. दुसरीकडं धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. हे आरक्षणाचे प्रश्न एका बाजूला काही जणांची मांडणी अशी आहे की हे आरक्षणाची जी मागणी ज्यावेळेस फडणवीस सरकार येतं त्याच वेळेस होते. हे राजकीय वाटते तुम्हाला की आत्ता जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण पुरेसं ठरेल, कोर्टात टिकेल? तुमचं जजमेंट काय आहे? नाही, त्याच्यावर भाष्य करण्याइतपत मी खरंच एवढा अभ्यासू नाही
पण निश्चितपणानं आपणाला सांगतो की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने म्हणून मंत्रिमंडळानं हा जो निर्णय घेतलाय तो टिकणार आरक्षण दिलेला आहे. जातीमध्ये द्वेष करून कुठल्याही राज्यांचं भलं होणार नाही. कोणतरी जिंकतो, कोणतरी हारतो, पण दोघांचंही यामध्ये नुकसान होतं. म्हणून हा समन्वयानं काढलेला प्रश्न निश्चितपणानं सुटेल. त्यामध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे, ते कोर्टामध्ये टिकेल. ओबीसी यांच्यावर जे काही वाटतं आपणाला की आपल्यावर बालन येईल, अशी स्थिती काही वाटत नाही. पण याच्यावर खूप अभ्यास करणारी माणसं आहेत, मोठे नेते आहेत. मी जिल्हा लेवलवर काम करणारा एक कार्यकर्ता आहे. पण माझ्यासारख्या जे मला समजलं, जे उमजलं, त्याच्यामध्ये हे टिकणार आरक्षण दिलं गेलेलं आहे. ओके. आता आरक्षणाची मागणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या अतिशय ज्वलंत मुद्दा आहेत, तिथं भारतीय जनता पार्टी, तुम्ही असाल किंवा अनेक जिल्हा लेवलवर काम करणारे जे ग्राउंड लेवलवर ॲक्च्युअलमध्ये काम करतात भारतीय जनता पार्टीचं, त्यांच्या इनपुट्स घेतात की मग काहीच नेते भारतीय जनता पार्टीतले हे निर्णय घेत असतात? चर्चा होती, निश्चितपणानं बैठका होत असतात, त्यात सगळ्या गोष्टींचा उहापोह होतो, चर्चा होते आणि ते सगळे अनेक कान जे ऐकतात त्याचा विचार करून पुढे गोष्टी निश्चितपणानं घडल्या जातात. ओके काका, आता आपण थोडं राजकारणाकडे येऊ, विशेषतः सांगलीच्या राजकारणाकडं. सांगलीच्या राजकारणामध्ये जसं आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे तुम्ही एका बाजूला उभे आहात, चंद्रहार दादा पाटील दुसऱ्या बाजूला उभे आहेत, तिसऱ्या बाजूला विशाल पाटील उभे राहतील का अशी एक साशंकता आहे. अर्थात तुम्ही पाठीमागं म्हणालाही होता की रत्र आला की आखाड्यात उतरणारा मी पैलवान नाही तर मी कायमस्वरूपी कुस्ती खेळतो. विशाल पाटलांना तिकीट नाही मिळालं. एका बाजूला अशीही चर्चा आहे की त्यांचा लोकसंपर्क हा फक्त ज्यावेळेस राजकारणाचं काहीतरी कुठली तरी इलेक्शन येतं त्यावेळेस ते होतं. हे खरं आहे का? इथं दोन बाजू आहेत. विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत, मोठा वारसा आहे, पण लोकांच्या संपर्कामध्ये राहण्याचं काम करावं लागतं, ते घडत नाही. म्हणून माणसं त्या गोष्टीपासून त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. ते 2019ला माझ्या विरुद्ध होते, 2014 साली त्यांचे भाऊ त्यावेळी केंद्रीय मंत्री असताना उभा राहिले तरी मोठ्या फरकानं पराभव केला. आत्तासुद्धा मधल्या काळामध्ये मी काही थोडंसं फार त्यांचं बोलणं आलं म्हणून मी एकदाच सांगितलं की मैदानात आल्यानंतर आपण ती उत्तर देऊ, तुम्ही मैदानातनं पळ काढू नका. मला कुणाला तरी हिनवावं किंवा कुणाला तरी तुच्छ लेखावं ही त्यामागची भावना नाही. तर राजकारणामध्ये या जिल्ह्यामध्ये संस्कार संस्कृती पाळणारी आपण माणसं आहोत. एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन झरी टीका करणं हा आपल्या जिल्ह्याचा कधीच संस्काराचा भाग झाला नाही. ती जिल्ह्याची संस्कृती नाही. ती टिकवून आपण एकमेकांनी आपापली निश्चितपणानं जमा केलेली पुंजी जी आहे मतांची ती आजमावूया, ह्या भूमिकेतून मी ते सांगितलं. विशाल पाटील माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत आणि मी आज खासदार झालो म्हणून त्यांना तुच्छ लेखावं किंवा चंद्रहार दादा नवीन आहेत आणि त्यांना कुठेतरी तुच्छ लेखावं अशी कुठलीही भूमिका नाही. शेवट राजकारण आहे, इलेक्शन आहे, कोण उभारणार, लोक कोणाच्या पाठीशी आशीर्वाद देतील, मतांचा आशीर्वाद देऊन कुणाला निवडून आणतील, तो विषय लोकांचा आहे, ती लोक अदालत आहे. तेव्हा या निमित्तानं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठेतरी द्वेषाचं राजकारण न करता जिल्ह्याच्या विकासाचं राजकारण व्हावं ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त केली. तरी काकांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी कोण वाटतो, विशाल पाटील की चंद्रहारदादा पाटील? नाही, असं सांगता येत नाही, कारण चंद्रहार पाटलांचंही नाव आहे, डबल महाराष्ट्र केसरी आहेत, या जिल्ह्यातले सुपुत्र आहेत, त्यांचंही नाव आहे. विशाल पाटीलांनाही वारसा आहे. गेले अनेक दिवस चंद्रहार पाटीलही काम करतायत, फिरतायत, मतदारसंघामध्ये सातत्यानं संपर्कात आहे. त्यामुळं कुणाला तरी कमी लेखावं आणि कुणाला तरी मोठं लेखावं ही भूमिका असता कामा नये. आता काँग्रेसनं अजूनही इथली भूमिका जी आहे ती म्हणजे माघार घेतली नाही. उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की चंद्रहार पाटीलच इथले इलेक्शन लढतील असं त्यांनी एक सांगितलेलं आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे विश्वजित कदम आहेत, त्यांनी सांगितलं की मी काँग्रेसच्या बैठकींना बहिष्कार टाकेन जोपर्यंत काँग्रेसची सीट येणार नाही किंवा काही फ्रेंडली लढतीसाठी सुद्धा इथं चर्चा आहे. म्हणजे एकूणच तिरंगी लढत होण्याची शक्यता दिसते इथं. पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नाकडे यायचं आहे मला की हे जे मतविभाजन आहे या मतविभाजनाचा काय फटका तुम्हाला होईल का, मग ह्याचा फायदाच होईल तुम्हाला? नाही, दोन बाजू आहेत की विश्वजित कदमांनी जे पत्र दिलं ते पत्र मला पाहायला मिळालं. त्यांनी काही त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही
असं ते पत्र दिलेलं होतं. पण बातम्या आल्या की नाराजीतून दिलं. ठीक आहे, त्यामध्ये जे पत्र दिलेलं आहे की त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. मला वाटतं काहीतरी काल साहेबांचं श्राद्ध होतं, कदम साहेबांचं, असा काही तो विषय असावा. माझी त्यांची अलीकडच्या ह्या 2 महिन्यामध्ये भेट नाही, पण आग्रहानं ते तिकीट मागतायत काँग्रेससाठी, ही त्यामागची भूमिका दिसते. तसं या ठिकाणी झालेल्या सर्वेमध्ये पाहिलं तर लोकांचा कौल, जनमत हे निश्चितपणानं माझ्या पाठीशी सगळ्या सर्वेमध्ये दिसून आलं. त्यामुळं जरी तिकीट त्यांनी मागितलं, 3 उभा राहिले, 2 उभा राहिले किंवा आणि काही झालं, तर जनमत जे आहे ते लोकांनी कौल दिलेलं आहे. लोकांनी त्या सर्वेमध्ये एक नाही 3 सर्वे झाले, त्यामध्ये दाखवलेलं आहे की ही माझ्या पाठीशी शक्ती उभा करण्याचं काम निश्चितपणानं लोक करतायत. जसं की आता सुरुवातीलाच मी म्हणालो होतो की तासगाव एक सेंट्रल पॉईंट आहे, पण पाठीमागं काहीतरी घोषणा इथं ऐकायला मिळालं होतं की 1 आमदार 1 खासदार तासगावचा. म्हणजे इथून म्हणजे सांगण्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की अशीही काही चर्चा एका बाजूला होते की वसंतदादा पाटील यांचं जे घर आहे किंवा त्यांची जी लिगसी आहे, आत्ता प्रतीक पाटील असतील आणि आता विशाल पाटील आहेत, तर त्यांचे कुठेतरी पंख छाटायचं काम एका बाजूला सुरू आहे का, आणि दुसऱ्या बाजूला मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये काहीतरी एक नुरा कुस्ती होते, आणि एका बाजूला काँग्रेसचे जे नेते आहेत, विशेषतः विशाल पाटील आहेत, तर त्यांचे पंख छाटण्याचं काम होतं आहे. मध्यंतरी अजून एक सप्लिमेंटरी जोडतो की मध्यंतरी एक बडा चेहरा कोणतरी आहे या सगळ्या षडयंत्रामागं, जो विशाल पाटील यांचं तिकीट कापतोय असंही म्हटलं जातं आहे. या सगळ्यावरती तुम्हाला काय, तुमची काय बाजू आहे? भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं काय इंटरनल सेटलमेंट हा शब्द वापरणार नाही मी, पण इंटरनल काही गोष्टी ठरलेल्या आहेत का जेणेकरून पाटील घराण्याचं पंख छाटण्याचं काम होतं आहे? 2 बाजू आहेत की ह्यामध्ये आपणाला तिकीट मिळालं नाही म्हणून कुणाला तरी खलनायक बनवण्याचं काम या पाठीमागं दिसतंय. नाचता येईना अंगण वाकडं, आपला संपर्क नाही. गेले 35 वर्ष एका घराकडे या ठिकाणी खासदारकीचं तिकीट आहे. या ठिकाणी आपण पाहिला तर कालांतरानं टक्केवारी कमी 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 होत झालेली आपल्याला पाहायला मिळेल. 2004 सालची आकडेवारी घ्या, 2009ची घ्या, 2014ची घ्या, 2019ची घ्या, आणि ज्यांच्यावर कोण आरोप करतंय त्या माणसांनी यांना मागच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती दिली होती. जी त्यांना मतं मिळाली होती त्यामध्ये 50%हून अधिक मतं ज्यांना ते आज विलन बनवण्याचा प्रयत्न करतायत, खोटी सहानुभूती घेण्यासाठी, त्या माणसांनी त्यांना ती मदत केलेली होती. त्यामुळं आपणाला मिळालं नाही तर सहानुभूती घेण्यासाठी ही मंडळी तो प्रयत्न करतायत असं माझ्यासारख्याला दिसतंय. तसं असतं तर तिकीट मिळवण्यासाठी या घराला गेले 35 वर्ष यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, जे जिल्ह्यातून जाऊन अनेक वर्ष काम करतायत, तर ही वेळ आली नसती. आपल्या कर्तृत्वाला फार सीमित केलंय, काम करत नाही, आणि मग काम करत नाही, तिकीट मिळत नाही म्हणून मग दुसऱ्यावर काहीतरी खापर फोडायचा असा तो प्रयत्न दिसतोय. मला त्या परिस्थितीमध्ये मी कुणाची तरी त्याच्यावर भाष्य करणं किंवा कुणाची तरी बाजू मांडणं हे माझं काम नाही, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे दिसतंय ते असं दिसतंय. तुमच्या लेखी सहानुभूती जी दिसते तशी नाही आहे असं आपण म्हणू शकतो. आता काही गोष्टी आपण 2 गोष्टी बोलणार आहे. एक म्हणजे तुमची मतं जाणून घेणार आहे. एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींचं नाव घेतल्यानंतर, ते नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्या व्यक्तींचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला खूप कमी वेळामध्ये उत्तर सांगायचं आहे आणि अगदी एका वाक्यात सांगायचं आहे. आणि एक रॅपिड फायर आहे ज्याच्यामध्ये आपण 5-6 प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. पहिलं तर म्हणजे तुमचं मत एका वाक्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नरेंद्र मोदी अतिशय देशाला खणखण नेतृत्व लाभलंय असा हा देशसेवेसाठी काम करणारा प्रधानमंत्री. शरद पवार एक सिनियर लीडर आहेत, अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत, मोठा पश्चिम महाराष्ट्रातनं काम करून देश लेवलवर गेलेलं मोठं नाव आहे. उद्धव ठाकरे मधल्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीपासून फारकत घेतली, नाहीतरी भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे साहेब
हे निश्चितपणानं अनेक वर्ष युतीमध्ये चाललेलं हे एक आमचं कोएलिशनमधलं गव्हर्नमेंट होतं. प्रकाश आंबेडकर एक प्रभावशाली काम करणारं नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांच्याकडं आपण सगळी मंडळी पाहतोय. देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आणि या राज्याच्या विकासाला विकास गतिमान करणार असं हे नेतृत्व आहे. वसंतदादा पाटील जुने जाणते एक सिनियर लीडर, या जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी राज्याचं नेता म्हणून सुद्धा काम केलेलं असं आमच्या ह्या जिल्ह्यातलं एक मोठं नाव होतं. पतंगराव कदम प्रभावशाली नेते म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत होते. मोठं विद्यापीठ त्यांनी उभा केलं. भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून फार मोठं विश्व निर्माण करण्याचं काम त्यांच्या हातनं घडलेलं आहे. राजाराम बापू पाटील राजाराम बापू हे सुद्धा वसंतदादांच्या काळातले तोडीचे एक मातब्बर नेते होते. पण राजकीय मतभेदामुळे दोघांच्या दिशा प्रवासाच्या थोड्या वेगळ्या होत्या, पण अंतिम उद्दिष्ट एकच होतं, लोकांचा विकास. आर पाटील हुशार आणि अतिशय संयमी असं नेतृत्व होतं. चांगल्या पद्धतीनं त्यांच्या यातनं काम झालेलं आहे. गोपीचंद पडळकर तेही एक आज बहुजन समाजाचे नेते म्हणून काम करतायत, राज्यभर फिरतायत. संघटन समाजाचं आणि बहुजन समाजांचं संघटन करण्यामध्ये त्यांचंही काम चालू आहे. चंद्रहार दादा पाटील चांगले पैलवान आहेत. या जिल्ह्यामध्ये 2 वेळा डबल महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांनी नाव कमवलेलं आहे. राजकीय आखाड्यामध्ये ते आता नव्यानं आलेले आहेत. विशाल पाटील मी सांगितलं तसं वसा वारसा आहे घराण्याचा, पण काम केलं पाहिजे. 4 वर्ष 10 महिने आपण एका गेस्ट हाऊसवर कारखान्याच्या बसायचं आणि 2 महिन्यानंतर कोणावर तर टीका करायची, असं माणसं स्वीकारत नाहीत. पण अभ्यासूपणानं काम करून पुढं आपणाला प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी चांगल्या भूमिका घेतल्या पाहिजेत. शेवटचे 2 नेते रोहित पाटील युवा ह्याच्यातलं एक चांगलं नेतृत्व आहे, काम करतायत. आराराबांचा वसा वारसा त्यांच्याही पाठीशी आहे. जयंत पाटील आज राज्यामध्ये अनेक वर्ष काम करतायत, राज्याचे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. ओके, आता आपण रॅपिड फायर घेणार आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला एकाच शब्दात उत्तर द्यायचं आहे. ओके, चंद्रहार पाटील की विशाल पाटील, आव्हान कुणाचं आहे? आव्हान निवडणुका आपण काम तर करणार आहे, पण लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळे मला आव्हान वाटत नाही. विजय नसलेले आवडते नेते कोण आहेत? नरेंद्र मोदी की नितीन गडकरी? नाही, असं नेते दोघंही आहेत, पण देशाचे नेते आज म्हणून गडकरी साहेबांचं जसं नाव आहे तसं देशाचे प्रधानमंत्री म्हणून निश्चितपणानं मोदी साहेबांचं जागतिक लेवलवर नाव झालेलं आहे. संजय काका यांना कुठं भारी वाटतं, सांगलीत का दिल्लीत? नाही, मी इथं जास्त रमतो म्हणून मी गावात मळ्यात राहतो. मी आपल्या मतदारसंघामध्ये जास्त रमतो. संजय काकांचे जवळचे नेते कोण आहेत? पृथ्वीराज देशमुख की विलास जगताप? सगळेच जवळचे आहेत, सगळ्यांनीच मला मदत केलेली आहे. थोडे तात्विक मतभेद असतात, संपून जातात. ओके, कट्टर प्रतिस्पर्धी कोण आहेत? रोहित पाटील की जयंत पाटील? प्रतिस्पर्धी म्हणायचं नाही, आपण राजकीय जीवनात काम करतो, आपण काम करणारी माणसं आहे. शेवट ह्या बुटीमध्ये आपण सगळे आहोत राजकीय दृष्ट्या, त्यामुळे काम करत राहावं हा भूमिका घेऊन मी काम करणारा कार्यकर्ता आहे. राजाराम बापू पाटील की वसंतदादा पाटील? संजय काका कुणाला आदर्श मानतात? दोन्ही मोठे नेते होते, जिल्ह्याचं एक वैभव उभा करण्यामध्ये योगदान आहे दोघांचंही. आणि शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या मते महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असलं पाहिजे? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? नाही, आमच्या दृष्टीनं निश्चितपणाने मी ज्या पार्टीमध्ये काम करतो त्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ओके, तर एकंदरीतच काकांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथलं राजकीय कॅल्क्युलेशन काय आहे यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यांच्या आता बरीच धावपळ सुरू आहे आणि येत्या काळामध्ये इलेक्शन होऊ घातलेलं आहे. अर्थात हे इलेक्शन नेमकं कसं पार पडतं आहे, ते तिरंगी होतं आहे, दुरंगी होतं आहे, चौरंगी होतं आहे, या सगळ्यावरच आपलं लक्ष असणार आहे. तुम्हीही लक्ष ठेवून राहात आणि अधिक अपडेट्ससाठी विशेष भारी या आपल्या चॅनेलला फॉलो करा. अर्थात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.